शिवसेनेच्या 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी होणार आहेत। ठाकरे आज सोनिया गांधी, राहुल गांधी आणि शरद पवार यांना भेटणार आहेत। महाविकास आघाडीचे खासदार सुद्धा ठाकरेंची भेट घेणार आहेत। आम आदमी पक्षासह इंडिया आघाडीतील इतर नेते सुद्धा ठाकरेंसोबत चर्चा करणार असं समजतंय। प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून याबाबतचे आणखी अपडेट्स आपण घेणार आहोत। शिवाजी, काय नेमकं आजच्या या सगळ्या भेटींदरम्यान घडू शकतं? इंडिया आघाडीचे जे घटक पक्षाचे नेते आहेत ते आज ठाकरेंना भेटतायत। राहुल गांधी यांची देखील आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक होणार आहे। मात्र उद्धव ठाकरे यांचा आजचा पूर्ण दिवसाचा जर दौरा पाहिला त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी 11 वाजता ते पत्रकार परिषद घेऊन मराठी मीडियासह हिंदी मीडियाशी संवाद साधणार आहे राजधानी दिल्लीमधून। त्यांची 11 वाजता ही पत्रकार परिषद संपले। त्यानंतर त्यांना काँग्रेसचे नेते आणि कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज ही त्यांच्या भेटीसाठी येणार आहे। त्याचबरोबर सांगलीचे देखील काही नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे समजते। सांगली लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान महाविकास आघाडीमध्ये जो तेढ निर्माण झाली होती ती मिटवण्याचा प्रयत्न आजच्या या बैठकीमधून होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यानंतर महाराष्ट्रभरातील जे महाविकास आघाडीचे खासदार आहेत ते देखील उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे। 5:30 वाजता काँग्रेस नेते राहुल गांधी त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या भेटीचा कार्यक्रम आहे। त्यानंतर 7:30 वाजता शरद पवार हे स्वतः उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी येणार आहे काही गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी। आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर संध्याकाळी हिंदी मीडिया आणि इंग्रजी मीडियातील माध्यमांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी चर्चा उद्धव ठाकरे या ठिकाणी अनौपचारिक चर्चा करणार आहेत। त्यामुळे त्यांचा असा आजचा दौरा जरी असला एकंदरीत महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांशी त्यांची चर्चा होईल। त्याचबरोबर इंडिया आघाडीची लोकसभा निवडणुकीनंतर कुठली बैठक झालेली नाही त्या दृष्टिकोनातून काही बैठका घेणं गरजेचं आहे का या संदर्भात देखील ते आज राहुल गांधी असो मल्लिकार्जुन खरगे असो यांच्याशी चर्चा करतील। आणि उद्याचा त्यांचा दिवस हा माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि जगदीप धनखड उपराष्ट्रपती भारताचे त्यांच्यासोबत चर्चा होणार आहे। त्यांना सकाळी नाश्त्यासाठी सहकुटुंब बोलवण्यात आलेलं आहे। एकंदरीत अशा पद्धतीने उद्धव ठाकरे यांचा विधानसभा निवडणुकीपूर्वी एक साखर पेरणीचा हा दौरा आहे। सर्वांमध्ये एकोपा राहावा आणि आगामी विधानसभा निवडणुका या समन्वयाने लढल्या जाव्या। मेरिटवरती सर्व उमेदवार ठरत असताना बाकी देखील गोष्टींचा विचार होणार आहे। तर या सगळ्या गोष्टींचा विचार करताना जर सरकार आल्यानंतर काय नक्की पुढच्या भूमिका असतील हे देखील आत्ताच ठरवायला हवं। निश्चित आणि याच भूमिकांसंदर्भातली काय चर्चा आजच्या बैठकांमध्ये होते हे पाहावं लागेल। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।